अनेक उपक्रम महोत्सव सुरू असतात। या क्रीडा महोत्सव गेले कित्येक वर्ष इथं शिरवण्याच्या या मैदानामध्ये सुरू असतो। यानंतर प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धा इथे असं आता मला कळलं। शिरवण्यामध्ये या उत्सवामध्ये सगळेजण सहभागी होतात। पालक वर्ग, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक सगळे मन लावून इथे काम करतात, म्हणून इथे सर्व प्रकारचे उपक्रम यशस्वी होतात। याबद्दल त्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो। या शाळेतले गुणवान विद्यार्थी असतात। या सर्व शाळांच्यामध्ये लहानपणापासून हे जे कौशल्य रुजवण्याचं काम सर्व शिक्षक करतात, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। शासनाने हा चांगला उपक्रम निर्माण केला आहे। ज्ञानिकी होणार, बालक्रीडा, कला क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांना अनेक संधी आहेत। या संधीचा आयुष्यामध्ये चांगला उपयोग करून घ्यावा आणि आपल्यापैकी कोणताही कलाकार निर्माण व्हावा, खेळाडू निर्माण व्हावा, या उद्देशाने मोठेपणी काही लहानपणीच विद्यार्थ्यांनी आता ठरवलं पाहिजे मी खेळाडू होणार, मी एक कलाकार होणार। कारण कलाकार आणि खेळाडूंना खूप संधी आहे आयुष्यामध्ये, खूप पैसा मिळणार आणि खूप प्रसिद्धी मिळते आणि ते लोकांचे गळ्यातले टाईट म्हणतात। आपण बघितलं ते खेळाडू प्रो कबड्डीचे खेळ चालू आहेत, सध्या क्रिकेटचे चालू आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवा आणि मोठे विद्यार्थी मोठा कलाकार होण्याचा प्रयत्न करा, मोठा खेळाडू होण्याचा प्रयत्न करावा। याबद्दल मी विनंती करून आपल्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सर्व पालक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।